जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर भावांनो, आपण व्हिडिओला सुरुवात। आजकाल कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल काय सांगता येत नाही, त्यामुळे कमी बोलायचं आणि जास्त कोलायचं। तर भावांनो, आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल भावांनो। तुम्हाला इमोजीज आणि डायलॉग टेक्स्ट ॲड केलेलं दिसेल भावांनो। तुम्ही बघू शकता भावांनो, अशा प्रकारे त्यांना इफेक्ट पण अप्लाय करून दिलेला आहे भावांनो मी। त्यानंतर आपल्याला इथे यायचं भावांनो 8 सेकंडवरती आल्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। जो आपला इमेज आहे तो इमेज सिलेक्ट करायचा आहे भावांनो। मी हा इमेज सिलेक्ट केलेला आहे भावांनो। तुम्ही तुमचा इमेज पण सिलेक्ट करू शकता भावांनो। अशा प्रकारे वरती कोपऱ्यामध्ये 3 डॉटवर जाऊन त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। त्यानंतर जे मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन त्या इमेजची बरोबर मध्यभागी अशा प्रकारे आणून घ्यायचा भावांनो देऊ। त्यानंतर आपल्याला पुढे 10 सेकंडवरती येऊन त्या इमेजला स्प्लिट करून घ्यायचं आहे भावांनो। इमेजला स्प्लिट केल्यानंतर जो आपला फर्स्ट इमेज होता त्याच्यावरती जायचं आहे। मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन एक प्लस की ॲड करून टाकायची भावांनो। प्लस की ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्याला मूव करून घ्यायचं आहे भावांनो। अशा प्रकारे राईट साईडला मूव करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत ती बीट आहे भावांनो पुढची, त्याच्या थोडं अलीकडं यायचं भावांनो। तिला अशा प्रकारे इथपर्यंत असं सेट करून घ्यायचं मधात। त्यानंतर आपल्याला परत जो दुसरा इमेज आहे भावांनो त्याला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे भावांनो। तो तुम्हाला शेक इफेक्टवरती जायचं आहे। आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो इफेक्ट आहे त्याच्यावरती जायचं आहे। इफेक्टवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे भावांनो। परत बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जो आपण दुसरा इमेज सिलेक्ट केला होता भावांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जायचं आहे। पेस्ट करून टाकायचं आहे भावांनो आपल्याला। अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपल्याला परत फर्स्ट बीटवरती येऊन जायचं आहे भावांनो। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर तो जो आपला वॉटर PNG त्याला अशा प्रकारे ॲड करून त्याला शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे। शेवटपर्यंत ओढून घेतल्यानंतर आपल्याला वरती कोपऱ्यामध्ये जो बाण आहे भावांनो आपल्याला व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं आहे भावांनो। तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडलेला असेल तर भावांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता।